नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्यासमोर एक अगदी साधा सोपा प्रश्न आला, पण खूप इंटरेस्टिंग प्रश्न होता. तो असा की धूप वापरायचं की अगरबत्ती वापरायची. प्रत्येक घरामध्ये धूप आणि अगरबत्ती ह्या दोन्हीचाही उपयोग केला जातो. पण प्रश्न असा होता की नेमकं काय वापरायचं, जास्त परिणाम कसला, जास्त लाभदायी काय ठरेल, धूप की अगरबत्ती. तर हा छोटासा व्हिडिओ खास ह्या प्रश्नासाठी. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया अगरबत्ती. अगरबत्ती काय असते? त्याच्यामध्ये एक बांबूची काठी असते आणि त्याला असा एक सुगंधी पदार्थ, एक पावडर त्याला कोट केलेली असते. रोजच्या पूजेसाठी अगरबत्ती योग्य. अगरबत्ती पेटवल्यावर अगदी थोडासा धूर होतो आणि सौम्य असा सुगंध घरात पसरतो. तर रोजच्या नित्य नियमाच्या पूजेसाठी अगरबत्ती योग्य. पण अगरबत्ती सिलेक्ट करताना एक काळजी मात्र घ्या की अगरबत्ती नॅचरल पदार्थांपासून बनवलेली असेल, त्यात कुठलेही केमिकल्स नसतील ह्याची काळजी घ्या. बरं, आता वळूया आपण धूप ह्या गोष्टीकडे. धूपामध्ये पण 3 प्रकार येतात. तर ह्यातला नेमका कोणता धूप वापरायचा ते पाहूया. धूप येतो पहिला तो पावडर स्वरूपात, पावडर धूप. नंतर येतात ते असे कप धूप आणि तिसरा प्रकार म्हणजे धूप स्टिक. तर ह्यातला नेमका कुठला वापरायचा? धूप ज्या वेळेला आपण यूज करतो कुठल्याही फॉर्ममध्ये, त्यावेळेला धूर थोडा जास्त होतो, सुगंध जो पसरतो तो थोडा तीव्र असतो. पण तुम्हाला जर शुद्धीकरणासाठी वातावरण पॉझिटिव्ह करणं हा जर तुमचा मुख्य उद्देश असेल ना, तर धूप वापरणं कधीही योग्य. बरं, आपण सर्वप्रथम बघूया पावडर धूपबद्दल. पावडर धूप आपण डायरेक्टली पेटवू नाही शकत. त्याच्यासाठी कोळसा किंवा नारळाची करवंटी आधी पेटवावी लागते आणि त्याच्या सहाय्याने ती धूप पावडर यूज केली जाते. म्हणजे त्याच्यावरती ती धूप पावडर टाकली जाते आणि त्याच्यातनं असा एक धूर क्रिएट होतो आणि घरभर एक सुगंध पसरतो. ज्या वेळेला तुम्हाला घराच्या कानाकोपऱ्याचं क्लिन्झिंग करायचं असेल, म्हणजे पूर्ण घरामध्ये जर तुम्हाला शुद्ध वातावरण हवं असेल, म्हणजे तुम्हाला जर घरातल्या सगळ्या कॉर्नरमधली जर निगेटिव्हिटी क्लिअर करायची असेल ना, तर ह्या पावडर धूपचा वापर करा. कोळसा नाही तर नारळाची करवंटी पेटवा, नंतर त्याच्यावरती पावडर धूप घाला आणि पूर्ण घरभर हे पसरवा. तर डीप क्लिन्झिंगसाठी कधी पण पावडर धूप योग्य. धूपचा वापर थोडासा सहज केलाय तो कप धूपमध्ये. तुम्हाला जर पावडर धूप सारखा जर इफेक्ट हवा असेल तर तुम्ही कप धूपचा वापर करू शकता. त्याच्यामध्ये अनेक नैसर्गिक घटक असतात, जसं की धूप पावडर असते, परत गुळ अशासारखे पदार्थ असतात, काही सुगंधी वनस्पती असते जी वातावरण शुद्धीसाठी अतिशय उपयुक्त असते. तर अशा वेळेला तुम्ही कुठल्या तरी एक बेसवरती तो कप धूप ठेवू शकता, तो पेटवू शकता आणि त्याचा धूरही तुम्ही घरभर पसरवू शकता. त्याचाही परिणाम तुम्हाला खूप चांगला दिसून येईल. आणि तिसरा सहज सोपा उपयोग म्हणजे धूप स्टिक. धूप स्टिक सिलेक्ट करताना पण सेम काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स नसतील. अगदी नैसर्गिक घटकांपासून बनवलेली धूप स्टिक आपल्याला सिलेक्ट करायचे. आज अनेक शॉपमध्ये अनेक संस्था गाईच्या शेणापासून बनवलेले धूप स्टिक सेल करत आहेत. तर असे जर धूप स्टिक तुम्हाला जर कुठे अवेलेबल असतील ना, तर ते वापरा. तर हे धूप स्टिक वापरणं अगदी सहज, अगदी सोपं. तर ह्या धूप स्टिकचा वापर तुम्ही रोजच्या पूजेमध्ये पण करू शकता. तर मला वाटतं तुम्हाला धूप आणि अगरबत्ती ह्यातला फरक समजला असेल. वेगवेगळे धूपचे प्रकारही तुम्हाला समजले असतील. तर तुम्हाला काय आवडतं, अगरबत्ती की धूप? आणि जर धूप वापरत असाल तर तो कोणता, हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला नक्की सांगा. नित्य नियमाच्या पूजेसाठी अगरबत्ती वापर कधीही योग्य. आणि जर तुम्ही वातावरण शुद्धीसाठी किंवा एक स्पेसिफिक साधनेसाठी, मेडिटेशनसाठी जर तुम्हाला वापर करायचा असेल तर धूपचा वापर करा. तर मला वाटतं धूप आणि अगरबत्ती यातला फरकही समजला असेल. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स, ते सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.